पश्चिम बंगालमध्ये सत्ता गेल्यानंतर आता टीएमसीचे नेते वसूल केलेले पैसे परत करू लागल्याचा दावा होतोय। त्या संदर्भात काही व्हिडिओही व्हायरल झालेत, पाहूया हा रिपोर्ट। पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनानंतर अनेक गावात अवैधपणे वसूल केलेले पैसे नेते परत करत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत। ममता बॅनर्जींच्या सत्ता काळात तृणमूलशी संबंधित अनेक लोकांनी स्थानिकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप आहे। मात्र सत्ता परिवर्तन आणि टीएमसीच्या नेत्यांना झालेली मारहाण यामुळे आता गावागावातील नेते स्वतःच लोकांना वसूल केलेले पैसे परत करत असल्याचं सांगितलं जातंय। दाव्यानुसार कुचबिहारमधल्या एका भागात गृहनिर्माण योजनेसाठी कमिशन म्हणून उकळलेले पैसे नेत्यांना स्वतः घरी जाऊन परत केले। संबंधित व्यक्ती खेड्यातील स्थानिक होता। अशाच प्रकारे ममता बॅनर्जींच्या पक्षानं 15 वर्ष बंगालमध्ये भ्रष्टाचार माजवल्याचा आरोप भाजपचे नेते करतायत। तर व्हायरल व्हिडिओंशी आमचा काहीही संबंध नसून या टीएमसी पक्षाचा दुरान्वयीही संबंध नाही, असं टीएमसीनं सांगितलंय। दुसरीकडे कोलकात्यामधल्या सुरेंद्रनाथ कॉलेजच्या एका खोलीतनं 2 बॅग्स भरून नोटांची बंडलं निघाल्यामुळे खळबळ माजली। विशेष म्हणजे बॅगेतल्या अनेक नोटांची बंडलं वाळवी लागून खराब झालेली निघाली। अंदाजानुसार ही रक्कम 1 कोटी किंवा त्याहून जास्त असू शकते। आरोपांनुसार कॉलेजच्या ज्या खोलीतनं नोटांच्या बॅगा निघाल्या ती रूम तृणमूल काँग्रेसशी निगडीत विद्यार्थी संघटनेची आहे। गेल्या वर्षी विद्यार्थी संघाच्या एका खोलीत एका तरुणीवरती बलात्कार झाला होता। त्यानंतर कोलकाता हायकोर्टानं तत्कालीन ममता बॅनर्जी सरकारला विद्यार्थी संघाची खोली बंद करण्याचे आदेश दिले होते। आता भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारनं कॉलेजेसना विद्यार्थी संघटनांच्या ऑडिटचे आदेश दिले। त्यासाठी 1 वर्षापासून बंद खोली उघडल्यानंतर त्यातून वाळवी लागलेली नोटांची बंडलं बाहेर पडली। यावरून भाजपनं टीएमसीच्या भ्रष्टाचाराकडे बोट दाखवलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।